नमस्कार जी. रामकृष्ण हरे. जय सीताराम सगळ्यांना. जय सीताराम. जय सीताराम मुलांनो मुलींनो. जय सीताराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बघा मुलींनो, मी एक तुम्हाला कथा सांगते. आपण मंदिरमध्ये जातो, अर्धी कथा सोडून येत नाहीत. मारुतीच्या पारावर जातात, अर्धी कथा सोडून येत नाहीत. म्हणून पूर्ण कथा ऐकायची. मी पण मेहनतीने व्हिडिओ बनवते, टाईम काढून बनवते. मोठा व्हिडिओ बनवायला टाईम लागते. आणि कसं पहिल्याच्या गोष्टी आपल्याला याद यायला ते पण टाईम लागते. कसं आपली आजी बोलायची, आता कुणाच्या तोंडची ऐकलेली, आता पहिल्याची याद आपल्याला येत राहते या. म्हणून असं वाटतंय जाऊ दे, असे व्हिडिओ तर सगळेच करतात. आता आपल्याला पायाचा त्रास आहे, आपल्याला जेवण बनवायचा कसं पायाने जेवण म्हणजे पाय दुखतेत म्हणून जेवण बनवायला मला जमत नाही आहे. मला पायाचा त्रास आहे मला, म्हणून जास्त वेळ उभा राहायला जमत नाही. म्हणून जेवण बनवायच्या भानगडीत पडत नाही. काय जेवण बनवायला लागलं ना पायाला लय माझ्या असं सूज येते या. म्हणून असं वाटते जाऊ दे, बसून आपली कहाणी कथा आपलं देवाचं ह्याचं त्याचं सांगावा, माणसाची कहाणी सांगावं. म्हणून मी सांगते मुलींना ना, ऐका जा तुम्ही, ध्यान देऊन ऐका जा, मन लावून ऐका जा. आणि हे बघा 10 बातामध्ये तुमच्या 5 बाता तरी माझ्या एक एक शब्द तुमच्या ध्यानात राहील, तुमच्या कामाला येईल. असं असते बघा. म्हणून ऐकायचं बघा. आणि मेन तुमच्या आईसारखी आहे मी, मेन आईसारखी आहे. आणि मी कायचं सांगते ना चांगलंच सांगते. आणि 4 घरी आपला व्हिडिओ शेअर व्हायला पाहिजे असं आपली विनंती आहे देवा परमेश्वराला आणि माता बहिणींना, भावांना, आपल्या भावंडांना, मुलांना, मुलींना माझं हेच सांगणं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जा. पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला बघा त्याच्यातलं 10 शब्द तुमच्या कामाला येतात. आणि नक्कीच तुमच्या कामाला येतात. तुम्हाला ऐकून काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडून म्हणून मी सांगत राहते बघा. काही ना काही कुठली कहाणी कुठली कथा असं आपल्याला याद येईन तसं सांगत राहते या. स्वयंपाक बनवायची व्हिडिओ आता मी नाही बनवत एवढे. रामकृष्ण हरी. जय सीताराम. बघा हे बेलपूर गावामध्ये 3 भाऊ राहत होते. म्हणजे ते लहान होते म्हणजे आपले मुलं लहान होते मुलं. आणि मायबाप कसे श्रीमंत होते आणि मुलं कसे असे लहान बी होते आणि शाळेला हे ते जात होते. तर मग शाळेला जात होते तर मग आई पहिली मरून गेली, नंतर बाप मरून गेला. मग बापाची धनदौलत होती, तर ती धनदौलत बघा आता 3 भाऊ होते. ती धनदौलत आता मायबाप नाही म्हणून हे 2 भाऊ चॅप्टर होते. 2 भाऊ चॅप्टर होते. आणि बारका होता अर्जुन नावाचा मुलगा. तर ते मुलगा बिचारा भोळा साळा होता, हुशार होता, परी भोळा होता. तर मग हे बघा त्या आई वडील देवाघरी गेल्याच्या नंतर ह्याने काय केलं, मोठ्या भावाने लालची होता. मोठा भाऊ लालची होता आणि त्याच्या पाठीमाग दुसरा पण लालची. आता मोठा म्हणला मी, हे म्हणला मोठा 15-16 वर्षाचा, तर मी म्हणला बिझनेस सांभाळतो बापाचा. आणि हे मधला म्हणला मी घेणं देणं करतो, कुणाकडं पैसे आहेत कुणाकडं नाही. आता बाप गेला म्हणल्याच्या नंतर त्याच्या हातचं काय देणं घेणं, आता देणं तर नव्हतं पण येणं होतं सगळं. तर मग आता बाप गेल्याच्या नंतर मग आता ह्यांना लय मग हे झालं, आता बाप नाही, चला आता आपण गावातली उधारी जमा करू. आता गावातली उधारी बी कसे असतात बघा, गोरगरीब असतात त्यांनी घेतलेले पैसे असतात. मग आता ह्यांचा बाप देवाघरी गेला, मग आता ते काय गावातले लोक गोरगरीब काय ह्यांना पैसे लगेच आणून देणार का? नाही आणून देणार. तर मग हळूहळू करून शिने गावामधलं कर्ज वसूल केलं मोठ्या भावाने, बारक्या भावाने म्हणजे मधल्या भावाने. आणि बारका भाऊला म्हणला तू शेतामध्ये बघ. मग ते शेतामध्ये बघायला लागला बारका भाऊ. तर मग आता बारका भाऊ भोळा साळा होता, मनाने हुशार होता हो.
मनाने हुशार होता, परी स्वभावाने जरा म्हणजे मान राखायचा. असा भोळा म्हणजे असा भोळा एवढा नाही की मान राखायचा, ज्याचा मान त्याला द्यायचा असा होता. तर मग असं करून शिने आता हे झाले लहानाचे मोठे, ते झालं 20 वर्षाचं, एक झालं 16 वर्षाचं, हे झालं 12 वर्षाचं. मग असं करून शिने झाले, आता मोठे झाले समजा. मोठे झाले तर मग आता मोठ्या पोराचं लग्न करायचं. तर मधला भाऊ म्हणला आताच लग्नाच्या नादी नको लागायचं, बाहेरच्या बाया येऊन घर फोडीत येतात, आपल्या तिघं भावाची फाटाफूट करतात. म्हणून मधला म्हणला लग्न आताच नको, हो दे म्हणला 25 वर्षाचा तेव्हा लग्न कर. मी होईन 20चा, तू होईन 25चा, हे होईन 15-16चा. मग ज्ञान येतं या हे बारक्याला बी. म्हणजे तिघं भाऊ चांगले राहत होते हो. पण काय झालं, त्या मोठा भाऊ लालची होता ना, म्हणून बघा त्याला लालूच लागली. बाहेरचा पैसा जमा केला, उधाऱ्या जमा केल्या, घरामध्ये काय आईचं सोनं होतं, बापाचं सोनं होतं, ते सोन्यावर नजर ठेवली. मग ह्या दोघांना सगळी माहिती झाली घराची. आणि आता बारकं होतं, आता ते आपलं त्याला वाटायचं जे आपला भाऊ मोठा करून मधला करून त्याच्यामध्ये आपण राजी बघा. आणि मग असं करून आता हे झाले अजून मोठे, लग्नाचे लायक झाले. तर मग तरी लग्न नाही केलं, कोणी नाही केलं. बाहेरच्या बाया लावून घरच्या कामं करायचे, स्वयंपाक करायचे. आणि मग घरात काय काम असायचं, कपड्याला बाई, धुण्या स्वयंपाकाला बाई म्हणल्यावर कशाला ह्यांना लग्नाची गरज आहे. म्हणले करू हुशारा लग्न. तर हे बारकं झालं 20 वर्षाचं, मग आता हे झाला 30 वर्षाचा, एक झाला 25 वर्षाचा. आता हे असे झाले मोठे झाले. तर मग लग्नाचे विचार करायचे. तरी म्हणले लग्न नाही अजून करायचं. तर बघून ठेवली एक मुलगी मोठ्या पोराला, मोठ्या भावाला, परी लग्नाचं म्हणले पुढच्या वर्षी करू, म्हणून लग्न नाही केलं. तोवर तर ह्या मोठ्या पोरांनी काय केलं, म्हणलं आता ते बी झालं लग्नाच्या लायक, आता माझं बी लग्न जमलंय, तुझं बी जमन. आणि हे बारक्याची बायको आली तर बरोबर तर हिस्सा मागल. आता हे साधा भोळा बारका अर्जुन नावाचा. तर मग म्हणला चला आपण आताच वाटण्या करू. मग तिघ जण जमा झाले आणि म्हणले चला आपण वाटण्या करू म्हणल्यावर मग बघा सगळी म्हणला पाण्याखालचं शेत म्हणला माझं, ते बाग बगीचा म्हणला माझा, आणि तिकडचं शेत ह्या कोपऱ्याकडलं शेत आंबरेचं शेत म्हणला मधल्या भावाला म्हणला हे तुला, आणि 10-12 गाई म्हशी होत्या त्या बी तुला. आणि मग गाई होत्या 5-6 गाई होत्या, आणि त्याच्यामधली एक गाय लई मरायला झाली होती. त्याच्यामध्ये गाय तिला झाडपाल्याच्या औषधाची गरज होती. पण ह्या मोठ्या भावाने काय तिचा इलाजच नाही केला. लई मरकुडी झाली ती गाय, मरायला टेकली. म्हणला ये बाबा हे 4 गाई घ्या आहेत ना, हे मरायली ना गाय, हे पण तुला राहू दे. आणि पडकं शेत आहे ना म्हणला ते तुला अर्जुन, ते म्हणला तुला. आता मग त्याला वाटलं, बारक्याला वाटलं बाई पडकं शेत मी आता कधी नीट करणार, कधी ह्याला नांगरू, कधी ह्याला डोंगरू, कधी ह्याची पाळे करू, आणि कधी ह्याचे पेरणी करून, कधी पाऊस पडन, आणि कधी बिया आणायला पैसे आणू. काय नाही, पैसे तर ह्याला दिलेच नाही बारक्याला. काय दिले आपलं 1-2 लाख रुपये. आता त्याच्यात काय करणार. त्या गायचा इलाज केला, 1-2 लाखामध्ये गायचा इलाज केला, आणि घर बी दिलं नाही. आणि म्हणला आता तुला शेतामधलं पडकं घर म्हणला तुला. बघा आता पडकं घरामध्ये ते कधी नीट करणार, आणि कधी ते पैसे येणार त्याच्याकडं. गळकं घर होतं ते, बाप करणार होता चांगलं, परी बापाचं स्वप्नच राहिलं, आणि ते बाप गेला देवा घरी. आणि हे पडकं घर ह्याला दिलं, पडकी जमीन ह्याला दिली बारक्याला. आणि आता कसं करणार. आणि म्हणला आता तू आपला रानात जाऊन त्या गाई सांभाळ म्हणला. आता काय करायचं, रामकृष्ण हरी काय करायचं म्हणला, रामकृष्ण हरी. आता काय करू परमेश्वरा म्हणला, आता तू आहेस मला. आता हे मोठे भाऊ आहेत, ह्यांच्या पुढं तर माझा काहीच इलाज नाही. आता काय करू मी, आता काय करू म्हणला. आणि हे बघा देवाचं नाव घेतलं आणि चालत राहिला. देवाचं नाव घेतलं आणि चालत राहिला. मुलांनो असं असते, मायबापाच्या माघारी कोण कोणाचं नसते.
जोवर मायबाप आहेत ना तोवर असतं बघा. मायबापाच्या महागारी काय नसतं हो मुलांनो मुलींनो. जोवर आपले आईबाप आहेत ना तोवर. तसं या लेकराचं झालं बघा. बारक्या म्हणला आता चला देवा, आता हे 20 वर्षाचं झालं. चला म्हणला देवा, आता देवा परमेश्वरा, आता ईश्वरा तूच आहेस आता माझ्या बरोबर, आता काय करणार मी. देवाच्या भरवशावर घेतल्या त्या 4 गाई, एक बिमार गाय आणि दुसऱ्या 4 अशा 5 गाई घेतल्या आणि गेला रानामध्ये. गेला तर ते गळकं घर, आता ते कसं राहणार. तिथं कुठं माठ होतं, 4 भांडे होते. काय करणार आता ते, काय करणार म्हणल्यावर म्हणलं आता देवा आता तूच आहेस बाबा. म्हणला आता काय करू मी काय करू म्हणला. मग हे बघा त्या गाईला तेवढे 2 लाख रुपयाची दवाई आणली. 2 लाख रुपयाची थोडी थोडी करून 2 लाख. त्या गायला काहीच फरक पडाना. 2 लाख गेले त्याचे, उपाशी मारायला लागला तरी त्या गायला काहीच फरक पडला नाही. म्हणला गाय तर आपल्याला, गायला तर म्हणला नीट करावं लागन, तेव्हा आपलं काहीतरी आदल्या जन्मीचं पाप असलं तर आपलं सुटून जाईल. परी म्हणला मी उपाशी राहीन पण ह्या गायला चांगलं करन. आणि मग ते 2 लाख बी गेले, काय राहिला नाही पैसा, उपाशी मारायला लागला. मग गाई तिकडं रानामध्ये सांभाळायच्या, त्याच फुटक्या झुटक्यावर घरामध्ये एक कोपऱ्यामध्ये ते राहायला, गाई एका कोपऱ्यामध्ये राहिल्या. आता काय करावं काय नाही, काय नाही म्हणून हे बघा जगत राहिला. तर मग इकडचे भाऊ राज्य करायला लागलेत, मस्त राज्य करायलेत, बापाचे धनदौलत उडवायला लागलेत. बघा कसं असते मायबापाच्या मागं. तर मग आता हे म्हणलं आता कृष्ण भगवान परमेश्वरा ईश्वरा तूच आहेस, तुझ्याशिवाय आता मला आहेच कोण. मग असं करून मग शेतामध्ये लोकांच्या कामं करायला. आता स्वतःचं शेत पडीक होतं. आता त्याला कधी नांगरणार, कधी पाळणे करणार, कधी पाऊस पडणार, कधी उगवणार. त्याला बी पैसा लागते, धान्य आणायला, बी आणायचं, त्याला पेरायचं, त्याचं खुरपणी करायची. त्याचं काय थोडं असतं का हो. आपल्या हातापादरात येऊस तर शेतकरी दादाला किती मेहनत करावं लागते. या शेतकरी दादालाच माहिती आहे किती मेहनत करावं लागते आणि किती नाही. शेतकरी दादालाच माहिती असतं बघा. मग असं करून लोकांच्या शेतामध्ये कामं करायला. तर मग आता म्हणला आता ह्या गायला ह्याचा चारा न्यायचा, त्याचा गायला चारा न्यायचा, बाजारमध्ये जायचं, पेंड न्यायचे, त्यांना चारायची त्या जनावरांना. मग असं करून थकून गेला. पोटाला पिळे मारायला, खायला अन्न नाही. रानामध्ये गेलं तर कोणीतरी एवढा तुकडा दिला तर ते खायचं, पाणी प्यायचं. तेवढ्याच खाण्यावर मग ह्या गायच्या इलाजासाठी पैसे पाहिजे होते त्याला. गायचा इलाज केला तर तेवढंच पुण्य लागन म्हणून शिने करत राहिला. तर ह्यांची इकडं आजा माझ्या या भावांची मस्त आजा माझ्या. तर मग ते गायला काय माहिती, गाय बरी झाली बघा. ती गाय ह्याने चारा चारून, पेंड चारून, स्वतःला नाही खाऊन, स्वतःला पिळा मारून ती गाय चांगली झाली ती गाय. मग चालायला लागली, असं बाहेर जाऊन चारा खायला लागली. हिंडायली फिरायली ती गाय. आणि तिथून पुढं त्या गायला लई दया आली बघा. तिथून पुढं त्या गायला लई दया आली बघा. काय झाले ते बघा. तिथून पुढं त्या गायला लई दया आली बघा. त्या गायला दया आली तिथून पुढं. आणि त्या गायला काय माहिती, त्या गायला पाना फुटला. त्या गायला पाना फुटला बघा की देवाचा करिश्मा कसा असतोय. त्या गायला पाना फुटल्याच्या नंतर बघतोय तर तिची कास एवढी मोठी झालेली. त्या गायची कास एवढी मोठी झाली आणि दूध गाळायला लागले आपण मध्ये. ते झोपेतून उठून बघतोय तर म्हणतोय बाबा दुधाचा लोंढा कुठून आलाय. बघतोय तर अहो मुलायनो, ते दूध बघितलं असं खाली तर त्याला एवढा प्रकाश पडला की दूध कुठून आलं. बघतोय तर गायच्या बरं ना मला बोबडे वळायली माझी.
गाईच्या तनमधून दूध यायला लागले. बघा की कसं असतंय देवाचं. हे बघा, चांगलं कर्म केलेलं कधीच वायाला जात नाही मुलांनो. चांगलं कर्म केलेलं मुलींनो, माता बहिणींनो, चांगलं कर्म केलेलं कधीच वायाला जात नाही बघा. कधीच वायाला जात नाही बघा चांगलं कर्म. म्हणून हे पाय दुखायलेत ना, म्हणून इकडं केलं हो, जरा पाय जरा इकडं केला. चांगलं कर्म केलेलं मुलींनो कधीच वायाला जात नाही. चांगलं कर्म कधीच वायाला जात नाही. म्हणून बघा, माणसाने चांगलं कर्म करावा. भुकेल्याची भूक वळखावा, ताणेल्याची ताण वळखावा. हे बघा, हेच कर्म आहे माणसाचं. कोणाला काय पाहिजे काय नाही वळखावा, हेच कर्म आहे माणसाचं. पाय दुखाली तो म्हणून मी आली अशी खाली पाय सोडले. तर बसायची पण माझी हिंमत नाही. तर उभा राहून कशी इडं बनवू तुम्ही सांगा. मुलांना, माता बहिणीनं, माझ्या उठूची तुम्ही सांगा. मला काय माहिती, सगळं आटच व्हायला लागलाय माझा. ते ज्यूस नाही पेलं ना म्हणून गळाट व्हायलाय बघा. ना ज्यूस पेलं ना मला चांगलं ताकद येते. म्हणून चांगलं कर्म केलेलं कधी वायाला जात नाही मुलांनो. रामकृष्ण हरी मुलांनो. म्हणून चांगलं कर्म करायचं आहे बघा. आपण हे धरतीवर आलोत ना, चांगलं कर्म करायला आलोत. तर मग ते दूध गळायला लागलं. बघतोय तर म्हणतो, बाबा कसं काय झालं देवा परमेश्वरा. म्हणून गाईच्या गळ्यात पडून रडतोय. मग गाईला म्हणतोय, माझ्यावर दया आली का तुझी. आणि मग गळ्यात पडून गायचा रडतोय. आणि मग ती त्याला इशारा करते, या हे दूध पिये म्हणून. तू भुकी होता ना, 2 दिवसांनी भूक लागलेली होती. सगळं कमवलेले पैसे गायीवरच घालत होता. मग त्या गाईला दया आली. तर ते असं इशारा केला त्या गाईनं की हे दूध पी तू. तर त्याला समजलं की गाय म्हणते मला हे दूध पी. अहो, ते दूध आहे बघा मुलींनो. दूध काढलं बघा, दूध माठात दूध काढलं आणि ते दूध पिलं त्याने. ते दूध पिलं तर त्याला अमृतासारखं वाटलं. ते दूध अमृत कसं असतंय, अमृतासारखं दूध वाटलं. आणि पिला तर ते त्याचा गळाटा झालेला होता ना, अहो ते नुसता धाड चालायला लागला. मेहनत करून करून, गायची सेवा करून करून गळाटा झाला होता. मग गायची सेवा करायला लागला. गायची सेवा करायला लागला तर अहो त्याच्या अंगात किती थकवा होता ना, सगळा थकवा गेला. आणि काय माहिती, त्याला एक म्हातारी सारा देत होती. एक म्हातारी त्याला सारा देत होती. म्हणजे कसं भुकी राहायचा ना, तर त्या म्हातारीनं त्याला खायला प्यायला द्यायचं बघा. म्हणजे भुकेलीची भूक वळखायची, ताणेल्याची ताण वळखायची. पाय दुखायलेत म्हणून नाश बसले. त्या म्हातारीनं दयाळू होती. तर भुक्याल्याची भूक वळखायची, ताणेल्याची ताण वळखायची, अशी म्हातारी होती ती. तर ह्याला मदत करत होती. कधी पण ह्याला नाही का अर्धे, तिला 1 रुपये असली ना ह्याला अर्धी द्यायची, गायला अर्धी द्यायची. असं करून त्याचा गुजारा व्हायचा. मग ती म्हातारी एक दिवस बिमार पडली. तर ती म्हातारी काय दिसलीच नाही त्याला 2-4 दिवस. हे पण बिमारच होता ना. म्हातारी दिसली नाही बघा. म्हातारी दिसली नाही म्हणून त्याला वाटलं म्हातारीचा कणलेला आवाज येतो. म्हणजे एक साईडलाच तिचं घर होतं. त्या म्हातारीचं एक साईडलाच घर होतं. आणि मग त्या म्हातारीचा कणालेला आवाज आला. असा आवाज आला. तर म्हणतो, आपली मावशी कशी काय असं मला आवाज मारते काय. तर ती कणत होती. तिला ताप आलेला होता. कणत होती. म्हणतो 2 दिवस झालं मावशी दिसली पण नाही, मला खायला पण नाही दिलं. तर ती बिमार होती. तर ह्याला काय देणार. तर मग गेला तर म्हणतो, काय झालं मावशी. तर म्हणते, काय झालं बाळा अर्जुन. म्हणले, मला नाही का काल धरून ताप आलाय, पण मी अशीच पडले या. तू बी नाही आला मला बघायला. म्हणला मीच उपाशी होतो आणि मला वाटलं मावशी कशी नाही आली. म्हणला माझी पण तब्येत बरी नव्हती. पण म्हणला आता बरं आहे. म्हणला मला आता बरं आहे. म्हणल्यावर मग म्हणले, कशी आहे गाय, कशी आहे आपली. तर म्हणला हो गाय मस्त आहे आता. म्हणतो काय दूध द्यायला लागली. तर म्हणतो थांब जरा, मी काय करतो तुला दूध घेऊन येतो. मग ती कसा काय. तर म्हणतो नंतर सांगन तुला, आता तुला दुधाची गरज आहे, दूध आणून देतो.
मग दूध आहे बघा काढलं गायचं तांब्या भरून आणि तिला देऊन आला, म्हणजे पाजून आला. दूध पाजून आला तर ती म्हातारी ताटकुनी उठून बसली. म्हणजे तिच्या अंगात लई दिवसांनी ताकद नव्हती. ती आपल्या घरातच असायची, आपल्या हायतेच बनवायची खायची जमा करून ठेवलेलं. तर मग सगळे म्हणले गावामध्ये, म्हणले या म्हातारीला चाला येत नव्हतं आणि कसं काय चालायली. उठून उभा राहिली. एवढी ताकद आली तिला, एवढी ताकद आली त्या म्हातारीला, लई ताकद आली त्या म्हातारीला. आणि मग गावामधून अशी चालायला लागली तर मस्त दिसायली म्हातारी ताजी तवानी. तर सगळं गाव म्हणाले ही म्हातारी तर मारायसारखी झाली होती आणि कसं काय ही म्हातारीला, म्हणजे लई दिवसाने आजार होती आणि 2 दिवसात ताप आला होता. म्हणलं ही म्हातारी तर मारायला आली होती तरी पण अर्जुनला भाकर देत होती आणि ही म्हातारी आज रस्त्याने कशी काय एवढी छान दिसायला लागली, मस्त दिसायला लागली. आणि बळवान ताकदवान, ते दूध पिली ना, बळवान ताकदवान झाली ती, बळवान ताकदवान झाली. आणि मग रस्त्याने चालायला लागली तर ते अशी भारी दिसायली म्हातारी. तर मग ते म्हणले अगं मावशी, गावातले लोक म्हणाले अगं मावशी तू एवढी ताजी तवानी कशी झाली. म्हणली मला नाही का अर्जुननं दूध आणून दिलं होतं गाईचं आणि ते गाईच्या दुधाने मी अशी झाले, बळवान झाले. मग सगळं गावातले लोक, बिमार लोक, असं आंधळे लोक, कोणाचं लंगडे लोक, कोण बिमारीनं लय दिवसांनी पडलेले, तिथं लाईन लागली. मग सगळ्यांना एवढं एवढं दूध द्यायला लागला आणि सगळे लोक बरे व्हायला लागले त्या दुधामुळं. बघा अशी असते कहाणी कथा. आणि नंतर त्याने सगळ्या गावात झालं ना, गाय अशी चमत्कारी गाय सगळ्या गावात झालं. तर मग या भावांना लागला किडा. म्हणले चमत्कारी गाय कुठून आली ह्याच्याकडे. बघते तर हीच गाय पहिल्याची बिमार पडलेली. बघते तर त्यांच्या मनामध्ये झालं की एवढं गावामध्ये चमत्कार व्हायला लागला ह्या गायीच्या दुधाने, आता ही गायच आम्ही घेऊन जातो, आम्ही हे लाखावर दूध विकतो, वनस्पती म्हणून लाखावर दूध विकतो. बघा असे असते तर भाऊ साथ द्यायची सोडून मारायला उठते तो. आणि मग आले आणि ती गाय ओढून नेली आणि रडत बसला. हे गाय रडायली, हे रडायला, कधीतरी रडायला. आता काय करू मी, आता गायीची सेवा कोण करण, गायींना दूध नाही दिलं तर मारते. लय त्याच्या मनामध्ये विचार खेळायला लागला. तर मग असं करून बसला गप्प. म्हणला आता जाऊ द्या, आता गप्प बसतो, आता देवाची मर्जी असं, देवाला जसं मला ठेवायचं तसं देव ठेवून. देवाच्या हातात आहे, कृष्ण भगवानच्या हातात आहे, परमेश्वराच्या ईश्वराच्या हातात आहे, काय देवाला करायचं ते करू दे. रडत बसला. मग गेला आता कामाला, लोकांच्या कामाला गेला. त्याचं शेत तर पडेल, ते कधी नीट करणार बघा. आणि नंतर गाय निघली त्याने भावाने, म्हणले आपण ह्याचं लाखावर दूध विकू. आणि कुठल्या तरी मग त्याने दूध बघा काढं गायचं, काळं भांगार दूध आलं. म्हणले काय माहिती ह्याने काय करून दिलं आम्हाला. आणि मग वापस त्याच्याकडे गेले, बोलविलं त्यांना, अर्जुनला बोलविलं की तुला बोलविले तुझ्या भावाने घरी. ते म्हणलं आता कशाला बोलविले बाबा, मला आता गाय तर नेली, आता मी तर उघड्यावर पडलो, मला कशाला बोलविले. तर ते म्हणणार होते ना गायचं दूध काळं कसं आले. आणि हे दूध पिल्यावर तर माणसं, बिमार माणसं चालतात, लंगडे माणसं चालतात, डोळे ज्याला नाही ते चालतं, म्हणजे दिसतं त्याला. आणि असं कसं घडलं म्हणून त्याला बोलवलं होतं. याला वाटलं की त्यांना फास्तावा झालाय म्हणूनच बोलवलंय, पण त्यांना फास्तावा नाही, उलट ह्याच्यावर क्रोध आला. बोलवलं मग ह्याच्याच हाताने दूध काढायचं. बघा असं असते. मग बोलवलं गेलं तर म्हणलं तू दूध काढ, तुझ्या हाताने दूध चांगलं निघल. हे बघा. आणि नंतर मग चांगलं दूध निघलं आणि त्याच्या मोठ्या भावाने पिलं. तेव्हा पिलं ना तर ते नाही का बिमार पडला का, तर त्याच्या मनात सगळी खोट होती ना. हे कसं बिमार माणसासाठी होतं, गरीब माणसासाठी होतं, आंधळ्या माणसांसाठी, लंगड्या माणसासाठी होतं. आणि त्यांनी पिलं आणि ते बिमार पडला बघा. नंतर ह्याच्या पाया पडायला असं असते बघा. तर बघा चांगलं कर्म कधी बी कामाला येत आहे. जय सीताराम. सगळ्यांना बुद्धी चांगली दे कृष्ण भगवान, सगळ्यांना बुद्धी चांगली.
रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. सगळ्यांना बुद्धी चांगली दे रे देवा परमेश्वरा. म्हणजे कोटी कोटी धन्यवाद. चला आपल्याला चालू करायचं ना आपल्यालाच बंद करायचं. आता काय करायचं मुलांनो आणि मुलींनो. रामकृष्ण हरी.